हे पूर्ण बॉर्डर पॅक आहे, कुठूनही माणसाला आत यायला चान्सच नाही. आणि आमच्या शेताला किलूप आहे. कुलूप आहे. हो, निसर्गाची कुलूप. शेताला किलूप हे तुम्ही कडे बघितलं नसेल, आमच्या शेताला किलूप आहे. किती अंतरावर लावलं होतं आपलं हे रोप करवंद? हे 1-1 फुटावर करून लावलं होतं रोप. 1-1 फुटावर. हो, आता समोरच हायवे आहे. हा. तुम्हाला बाहेरून काहीच दिसत नाही आतलं तर. बरोबर. 2 फुटावर लावलं तरी चाललं असतं का? चाललं असतं काय अडचण नाही. बाहेरून खूप जण जातात, पण त्यांना आत काय माहिती नाही. फक्त एवढंच माहिती आहे की इथं काहीतरी मळा आहे. पण आत आल्यावर मात्र खूप परेशान होतात की अरे एवढी सुंदर बाग आहे का. आणि बागही जबरदस्त आहे एकदम. म्हणजे इकडून वानर पण येत नाही, काहीच नाही. कारण की हे जवळजवळ 10, 12, 15 फूट गेले. बरोबर. बरी जे छाटणी करत राहावं लागते ना. अलीकडे आलेला भाग फक्त छाटायचा, बाकी वर तर जाऊ दे की उंच किती. त्रासदायक होतं का ते छाटायला? काय नाही नाही ना. काय अडचण नाही. आपल्या सिकटरनं कट करून टाकायचा. तर याच्याहून रोही, निलगाय काहीच येऊ शकत नाही. शक्यच नाही ना. हो. 10 फूट 12 फूट कुठून चढणार, काय बरोबर. चढणार. बरं, तोडायचं म्हणलं एखाद्याला समजा मध्ये जर यायचं म्हणलं, तोडायला इतकं ते अशक्य गोष्ट आहे. त्रासदायक. नाही अशक्य गोष्ट. चोर एवढा त्रास घेणार नाही ना. नाही. बागेमधून काय भेटणार, फळं, आणि त्याच्यासाठी एवढी तिने मेहनत घ्यायला परवडणार नाही. एवढा त्रास कोणी घेणार नाही. कोणी घेणार नाही एवढी मेहनत. बरोबर. मध्ये याच्याच बाजूला तुम्ही आता हे लावलं होतं, नारळ. नारळ लावलंय, त्याच्यानंतर लिंबू, त्याच्यानंतर हा, लिंबू त्याच्या पुढं, आणि त्याच्यानंतर आंबा. त्याच्यानंतर आंबा. म्हणजे जर गरम वारं सुटलं ना, हो हो. तर अगोदर करवंदावर आपटतं, हो. त्याच्यानंतर लिंबावर आपटतं, बर. त्याच्यानंतर बाग. म्हणजे मधीपर्यंत पोहोचत नाही तुमचं. भले वारं सुटू द्यात, हवा सुटू द्यात, किंवा गरम हवा सुटू द्यात, काय फरक पडणार नाही. बरोबर. करवंदाचं आता रोप- कालच्या वेळी जे वादन झालं होतं ना, हो हो. त्याच्यात आमच्या इथं जास्तीत जास्त 4 कॅरेट काहीतरी निघाला बघा आंबा पडलेला. बर. म्हणजे बऱ्याच जणांचे खूप बागा नुकसान झालं, पण आमच्याकडे काहीच नुकसान झालं नाही त्याचं. त्यांचं तसंच या ठिकाणी टुमदार असं छोटंसं फार्म हाऊस सुद्धा आहे. फार्म हाऊसला किती गुंठे जागा असेल आता ही? ही जागा एक 150 बाय 150 असेल बघा. 150 बाय 150. हा, इथं पण लिंब होते, हा हा. तर मी लिंब इथले काढलेत. हे करण्यामागचा उद्देश एकच की आपल्या नंतरची पिढी पण ह्या जागेवर आली पाहिजे, बर. जेणे की प्रॉपर्टी आहे म्हणून विकून मोकळं होऊ नये. आणि काय आपले पण लेकरं काय कुठंतरी निसर्गाकडे फिरायलाच जातात ना. हो हो हो. आपणच निसर्ग बनवला इथं, मग ते तुम्ही हेच बघायला जाता तर इथंच बनवून हा, टाका. बस तेवढंच. राहण्याची व्यवस्था व्यवस्थित केली. यासाठी स्विमिंग पूल पण मस्त केला तुम्ही. हा, काय खर्च आला अंदाज? स्विमिंग पूल मी थोडंसं टेक्नॉलॉजी वगैरे तिकडची बघून येऊन हा. मग इथल्या आपल्या लोकलच्या लेबर कडून बघून घेतला, त्याच्यामुळे मला स्वस्त पडला. जनरली हा स्विमिंग पूल 15 लाख रुपयाला पडतो, बर. हा मला 9 लाख रुपयाला पडला. किती बाय किती? हा 17 बाय 35 आहे. 17 फूट बाय 35 फूट. हा, आणि 3.5 बाय 4.25 डीप. म्हणजे जेणेकरून कोणी बी आत डुबलं नाही पाहिजे, आपल्या माघारी पण उतरलं तर डुबलं नाही पाहिजे. 5 फूट खोली ठेवली त्याची. 4.25. 4.25. हा, म्हणजे एकदम छोटा माणूस असला तरी बुडाला नाही पाहिजे. बर. 3.5 पासून सुरुवात आहे त्याची. बर. एक गौतम बुद्धाचे स्टॅच्यू आहे. हो आमच्या इथलाच एक कारागीर बनवलाय. हो. गौतम बुद्ध म्हणजे शांतीचं प्रतीक. बरोबर. तर ही जागा पण तशी मस्त शांत वाटते, आपल्या मनाला प्रसन्नता मिळते. हो. त्या हिशोबाने बनवलंय. मग दिसायला पण एकदम खूप सुंदर खूप दिसतंय. सुंदर दिसत. सिमेंट मध्येच आहे का पण? हा, पूर्ण सिमेंटचं बनवलेलं आहे, त्यांनी हाताने बनवलंय सिमेंटचं. वा वा वा. मस्त एकदम. या ठिकाणी वारली पेंटिंग केले त्याला समोरून, हा, जे हा. की आपण फिरायला गेले कुठे बघतो वारली पेंटिंग बरोबर. वगैरे, तर जरा चांगलं वाटतं वारली पेंटिंग ना. या ठिकाणी वारली पेंटिंग केले. या ठिकाणी हे हे आम्ही एक बसायला सावली असावं म्हणून सुरुवातीला केलं होतं, नंतर हे लागायला होतं म्हणून आम्ही खाली खड्डा केला. बर. म्हणजे आता हे एकदम लुक चेंज होऊन गेलं ह्याचा. हे सिमेंटचा आहे वरचा, बांबूचा, फक्त त्याला पाणी वगैरे सोडत नाही ना मध्ये? पाणी सोडता येतं बरं का त्याला. आपण समोरून आउटलेट बंद केलं की मध्ये मस्त पाणी सोडता येतं. बर. म्हणजे लहान लेकराला स्विमिंग पूल पण करता येतं त्याला. करता येत. तर हे मुलांना शेतीकडे वळवण्यासाठी तुमचं चॉकलेट आहे बुवा. 100% आपली पुढची पिढी इकडे आली पाहिजे. हे पक्ष्यांना खाण्यासाठी लावलं. हा, समोर चिमणीचे घरटे आहे, आहे का चिमणी त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये राहते का? एकामध्ये चालू आहे, तिचं प्रोसेस चालू आहे, मध्ये काड्या वगैरे दिसत आहे मध्ये. तिच्यामध्ये बघा. हा, आणि हा जो सगळा खर्च आहे, हा सगळं खर्च तुमच्या व्यवसायातून आलेला आहे का तुमच्या शेतीतून आलेला आहे? दरवर्षी थोडं थोडं करत गेलो मी, एका वर्षी पूर्ण केलेलं नाही. आणि
शेतीमधून उत्पन्न तुमचं चांगल्यापैकी, इथलं उत्पन्न इथंच लावून टाकतोय मी. शेतीचं आणि- उत्पन्न शेतीत हा शेतीतच शेतीतच. लावताय. पण दरवर्षी थोडं केलंय, वन टाइम काहीच नाही केलेलं ह्याला. म्हणजे एक वर्षी शेड उभा केलाय, तर एक वर्षी त्याला बांधकाम केलंय, एक वर्षी स्विमिंग पूल केलाय. म्हणजे व्यवसायातला पैसा इकडे टाकलेला नाहीये, घरचे पण शेतीतलाच देणार नाहीत पैसा. ना असं. हा शेतीतलाच पैसा हा आहे. 6 इथला एकर पैसा, मधला. हा इथला पैसा इथेच. आणि 6 एकर मध्ये त्यांच्याकडं आंबा आहे, त्यांच्याकडं लिंबू आहे, त्यांच्याकडं नारळ आहे. नारळ नारळ तर आपण विकत पण नाही, आवळा आहे. आवळा आहे. हा आवळे झाडं पण बरेपैकी अंडरलाईनला त्यांची आवळ्याची झाडं लावलेली. आता पुढच्या आता दिवाळीच्या अगोदर आला ना तुम्ही, याला आवळा तर तुम्हाला पान दिसत नाही, एवढा आवळा राहतोय. एका झाडाला किती किलो निघत असेल आवळा? क्विंटल? एक कुंडल तर सहज निघतो, सहज. काय किलो विकला जातो? आपण आजपर्यंत विकला नाही, आपण म्हणजे वाटून टाकतो, बरं. जेणेकरून बऱ्याच जणाला दिवाळीच्या अगोदर समजा घरोघरी 5-5 आवळे, म्हणजे तुळशीच्या लग्नाला लागतात. दिवाळीला केळी देते तर आपण आवळे देतो. हा आवळे वाटून टाकतो. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. राम राम. राम राम. खाली ह्याच्यासाठी केलंय की रान तुडवत वर यावं बाहेर निघायला. नाही हो, मग वर केलं तर ते रस्त्याने फिरेल की. कशाला जाईल खाली, ते जाणारच नाही. ती आपलं केश आहे. आणि ती आहे ना, ती 4 लिटर एकडे नाही, काही लवकर होत. आता ती आणखी चालू आहे. विकायला न्यायला होतं ती बाजारमध्ये, ते आमचं मग गडी मला ती विकायला न्यायला, 350 रुपये मिळालं. सोडा ना, एक मुर्गा आणि 6 कोंबड्या सोडून टाकून जिरवा करून. हिरवा आहे का? चेरी जे खातो ना आपण, गोल चेरी, हा हा. चेरी पानाला लावून कडी लावून देते त्याला, काय करवंद ते सगळं जाते नागपूरला लालवाला, आणि त्याला बॉईल करून टाकायचं पाटामध्ये भिजवून. नुकसान नाही का मग? हा, हे नुकसान म्हणतात का हो? अहो त्यांच्याशिवाय आपण कसं, कोणाशिवाय? पक्षाशिवाय. पक्षाशिवाय. मी ते ह्याचे जपणं म्हणजे सगळी माणसं त्यांच्यासाठी तर मी मुद्दाम ते तांदूळाची हे लावलंय पक्षासाठी. आणि त्यांचाही वाटा आहेच नाही निसर्गामध्ये. सगळा किलबिल राहील तर तुम्हाला आनंद आहे, नुसतं तुम्ही एकटेच भारतातली बसला. झाडं लावायची का म्हणतो की भारतातली झाडं जसे की तुमचा आंबा आहे, जांभूळ आहे, चिंच आहे, त्याला माणसांनाही काहीतरी खायला मिळतं, पक्ष्यांनाही काहीतरी खायला मिळतं. बरोबर. आणि निसर्ग जपणं म्हणजे नुसतं झाडं लावणं आणि पाणी अडवा पाणी जिरवा न करणं, ते तर केलंच पाहिजे. झाडं लावणं भारतातली, पाणी अडवा पाणी जिरवा करणं, शिवाय पक्ष्यांना सुद्धा काही खायला मिळेल ह्याची पद्धतीने आपण झाडं लावली पाहिजे. बरोबर.